इंडियामध्ये माझं कसं व्हायचं, कंपनीमध्ये जर मी जॉब करतोय आणि मी जर जास्त वेळ थांबलो तर मला असं वाटायचं की मी किती डेडिकेटेड आहे हे मी माझ्या मॅनेजरला दाखवून देतोय. बट जर्मनीमध्ये असं नाही आहे. जर्मनीमध्ये जर कोणी जास्त वेळ कामाला बसलं तर इथे असं समजलं जातं की याला टाईम मॅनेजमेंट जमत नाही किंवा याचं काम याला वेळेत संपवता येत नाही. आपल्याकडे कसं होतं ना, आपण एखाद्याला जर डायरेक्ट बोललो तर आपल्याला असं असतं की याला वाईट वाटेल किंवा कोणी आपल्याला डायरेक्ट बोलल्यावरती आपल्याला सुद्धा वाईट वाटतं. इथे डायरेक्ट बोललं जातं. इथे असं शुगर कोटिंग केलं जात नाही किंवा इथे तुम्हाला घुमाव फिराव आन्सर्स नसतात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. जर्मनीमध्ये जेव्हापासून मी जॉब चालू केला किंवा जेव्हापासून मी वर्क करायला लागलो तेव्हापासून मला जे कल्चरल शॉक लागले किंवा तेव्हा सुरुवातीला मला जे कल्चरल शॉक लागले ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि टॉप 5 वर्क कल्चर शॉक्स कुठले होते ते मी तुम्हाला हळूहळू सांगतो. बिकॉज ॲज अ इंडियन जे 5 गोष्टी मला इथे आल्यानंतर वर्क कल्चर शॉक्स लागले ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि बऱ्यापैकी लोकांना जर्मनीमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला शॉक तर हाच असतो की जर्मन लँग्वेज. बट जर्मन लँग्वेज इज डिफरंट थिंग बॉस. ते सोडून पण इथे काही गोष्टी आहेत ज्या खूप वेगळ्या आहेत. आणि हो, इंडियामधल्या नॉर्मल असलेल्या गोष्टीसुद्धा जर्मनीमध्ये खूप डिफरंट आहेत. सो लास्ट 6 इयर्सपासून मी जर्मनीमध्ये काम करतोय आणि मी ऑब्झर्व केलेल्या 5 बिगेस्ट वर्क कल्चरल शॉक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ अँड लेट्स सी व्हॉट आर दिस कल्चरल शॉक्स. सो सगळ्यात पहिला पॉईंट, मीटिंगचा स्टार्ट टाईम. आता इंडियामध्ये मी जेव्हा होतो ना तेव्हा मी काम करताना जेव्हा पण माझी एखादी मीटिंग असेल तेव्हा कोणी ना कोणी 1 किंवा 2 मिनटं उशिरा यायचंच, विच इज नॉर्मल. बिकॉज आपल्याकडे मला पण ही वाईट सवय होती की एखादा मिनटं उशीर व्हायचाच. बट जर्मनीमध्ये असं नाही आहे. जर्मनीमध्ये जर तुम्ही 1 मिनटंसुद्धा मीटिंगमध्ये लेट आलात देन इट इज कन्सिडर्ड ॲज अनप्रोफेशनल. आणि माझ्या मॅनेजरनी मला एकदा यावरती खूप चांगलं एक्झाम्पल दिलं होतं. मी पण हेच वाक्य बोललो होतो सुरुवातीला त्याला की 1-2 मिनिटांनी काय फरक पडतं. तर झालं असं की माझ्या मीटिंगमध्ये जवळपास 10 लोक होते. तर त्याचा POV असा होता, त्यांनी मला सांगितलं की तू जेव्हा 1 मिनिट उशिरा आला अँड वेन आय वॉन्टेड टू प्रेझेंट समथिंग, सो 10 लोकांचा 1 मिनिट वाया जाणं म्हणजे कंपनीचं जवळपास 10 मिनिटं वाया गेले. तर प्रोडक्टिव्हिटी वाईज किंवा एफिशियन्सी वाईज सगळ्यांचा ओव्हरऑल 10 मिनिटाचा लॉस झाला. त्याच्यामुळे आपल्याला 1 मिनिटंसुद्धा लेट येणं इज नॉट अ गुड डील. आणि हो, इथे पंच्युअलिटी म्हणजे दुसऱ्याच्या वेळेची रिस्पेक्ट करणे म्हणतात. सो यू हॅव टू बी ऑन टाईम एनिवेअर, इवन इफ इट इज अ मीटिंग ऑर यू हॅव गिवन अ टर्म इन किंवा कोणाला तुम्ही भेटायचा टाईम दिला आहे, इट हॅज टू बी ऑन टाईम. सुरुवातीला थोडं जड गेलं बट हळूहळू याची सवय झाली. सेकंड थिंग, वर्क लाईफ बॅलन्स इज टेकन सिरियसली. इंडियामध्ये माझं कसं व्हायचं की मी जेव्हा कंपनीमध्ये जायचो, कंपनीमध्ये जर मी जॉब करतोय आणि मी जर जास्त वेळ थांबलो तर मला असं वाटायचं की मी किती डेडिकेटेड आहे हे मी माझ्या मॅनेजरला दाखवून देतोय. किंवा कोणी असं ऑफिशियली सांगत नाही की जास्त वेळ थांबा, बट जो जास्त वेळ थांबतो तो जास्त काम करतो असं समजलं जातं. बट जर्मनीमध्ये असं नाही आहे. जर्मनीमध्ये काम संपो नाही तर ना संपो, त्यांचा टाईम झाल्यानंतर ते घरी जातात अँड दे मेक शुअर की त्यांचं काम संपत आहे. बिकॉज दे स्टार्ट अर्ली, दे ट्राय टू डू देअर वर्क ऑन टाईम आणि त्यामुळे ते इझिली घरीसुद्धा जाऊ शकतात. आणि तुम्हाला खोटं वाटेल, विकेंडला फॅमिली किंवा पर्सनल लाईफसाठी वेळ देतात. बट तुम्हाला कधीच असं दिसणार नाही की कंपनीचा फोन ते यूज करताय ऑन विकेंड्स. त्यांना ना कोणी फोन करतं ना मला कोणी फोन करतं इथे. बिकॉज विकेंड हा तुमचा पर्सनल आहे आणि तो तुम्ही तुमच्या स्वतःसाठी किंवा फॅमिलीसाठी यूज केला पाहिजे असं इथे नॉर्मली समजलं जातं. आणि हो, जर्मनीमध्ये जर कोणी जास्त वेळ कामाला बसलं तर इथे असं समजलं जातं की याला टाईम मॅनेजमेंट जमत नाही किंवा याचं काम याला वेळेत संपवता येत नाही. इथे असं नाही समजलं जात की जास्त वेळ बसलं म्हणजे इम्प्रेशन पडतं. नो, इट्स नॉट लाईक दॅट. आणि इथे तुम्ही जास्त वेळ ऑफिसमध्ये बसले म्हणजे तुमच्यावरती कोणी इम्प्रेस होतंय असं बिलकुल नाही. मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल त्याचा अर्थ एकच की तुम्ही जर्मनीबद्दल सिरियस आहात. मग ते स्टडी असो किंवा मग जॉबसाठी. इंस्टाग्राम रील्स बघून तर प्रत्येकाला वाटतं की आपण जर्मनीला लगेच जायला, बिकॉज इंस्टाग्राममध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह साईड दिसते. पण जर्मनीमध्ये होणारा स्ट्रगल, प्लॅनिंग, मिस्टेक्स याबद्दल काहीच कोणी बोलत नाही. म्हणूनच मी चालू केलंय एक 1-on-1 कॉल सर्व्हिस टॉपमेटची. तर या सर्व्हिसमध्ये 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही मला DM करू शकता किंवा माझ्याबरोबर 1-on-1 कॉल पण घेऊ शकता. तर डिस्क्रिप्शन मध्ये मी टॉपमेटची लिंक दिली आहे. तुम्हाला करायचं एवढंच आहे की टॉपमेटवर जाऊन कॉल शेड्यूल करायचा आहे अँड डिरेक्टली माझ्यासोबत बोलायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. थर्ड कल्चरल शॉक जो मला इथे आल्यावरती बसला ना तो म्हणजे डायरेक्ट फीडबॅक देणं इज नॉर्मल. आपल्याकडे कसं होतं ना, आपण एखाद्याला जर डायरेक्ट बोललो तर आपल्याला असं असतं की याला वाईट वाटेल किंवा कोणी आपल्याला डायरेक्ट बोलल्यावरती आपल्याला सुद्धा वाईट वाटतं. बट जर्मनीमध्ये जर तुमच्या मॅनेजरबरोबर तुम्ही डील करत असाल तर त्याचं डायरेक्ट आन्सर असतं, दॅट इज नॉट करेक्ट, दिस हॅज टू बी इम्प्रूव्ड, दिस इज नॉट गुड, दॅट इज बॅड. इथे डायरेक्ट बोललं जातं. इथे असं शुगर कोटिंग केलं जात नाही किंवा इथे तुम्हाला घुमाव फिराव आन्सर्स नसतात. हिअर यू हॅव टू बी डिरेक्टली परफेक्ट अँड दे ऑल्सो टॉक टू यू इन अ डिरेक्ट वे. पहिल्यांदा तर असं वाटायचं की सगळे माझ्यावरती काट खात आहे का, बट इट इज व्हेरी नॉर्मल हिअर. आणि कामाला कामासारखं समजलं जातं. काम झाल्यानंतर जेव्हा मी मॅनेजरशी बोलतो बाहेर ऑफिसच्या, देन ही इज व्हेरी नॉर्मल. कामाला कामाच्या ठिकाणी पकडलं जातं आणि पर्सनल लाईफला पर्सनल लाईफच्या ठिकाणी पकडलं जातं. सो असं नाही आहे की तो माझ्यावरती काट खातोय. इट इज अ वे ऑफ कम्युनिकेशन आणि जर्मन्सला डायरेक्ट कम्युनिकेशन आवडतं. बट मला जर पर्सनली विचाराल ऑनेस्टली, मला असं वाटतं की इम्प्रूव्हमेंट आपली फास्ट होते जेव्हा तुम्ही डायरेक्ट बोलता.
सो दॅट आपल्याला कळतं की आपल्या चुका काय आहे आणि आपण त्याच्यावरती लगेच काम करायला सुरुवात करतो इन्स्टेड ऑफ गेसिंग. फोर्थ इम्पॉर्टंट कल्चरल शॉक, ओव्हर टाईम इज नॉट एक्सपेक्टेड. आणि हो, काही एक्सेप्शन असतील, बट मोस्ट ऑफ द कंपनीमध्ये ओव्हर टाईम अलाउडच नाही. आणि इफ यू आस्क मी, ॲज पर माय एक्सपिरियन्स, ओव्हर टाईम करणं म्हणजे हा इंजिनियर खूप डेडिकेटेड आहे असं नाही आहे. ती गोष्ट इथे निगेटिव्हली बघितली जाते. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल किंवा ओव्हर टाईम करायचा असेल तर यू हॅव टू टेक स्पेशल परमिशन. आणि तुमच्या मॅनेजरनी जेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट केली असेल देन यू कॅन ऑलवेज से अ नो. बट कन्सिडरिंग वर्कलोड, तुम्हाला वेल इन टाईम सांगितलं जातं की तुम्हाला कदाचित या दिवशी वर्कलोड आहे त्यामुळे ओव्हर टाईम करावा लागू शकतो. बट इथे ओव्हर टाईम करणं इज नॉट नॉर्मल. फिफ्थ इम्पॉर्टंट कल्चरल शॉक जो मला लागला, सर बोलण्याची जी गोष्ट असते, म्हणजे हेरार्की इथे नॉर्मल फील केली जाते. याचं एक्झाम्पल मी दिलं, जर आपल्याकडे कसं आहे की आपल्यापेक्षा मोठा असेल किंवा आपल्यापेक्षा सिनियर असेल, आपण त्याला सर बोलतो. जर्मनीमध्ये इट्स क्वाईट नॉर्मल टू से डिरेक्टली बाय नेम्स. तुमच्यापेक्षा मोठा असेल, तुमच्यापेक्षा छोटा असेल, तुम्ही त्याला डायरेक्टली नेम घेऊन कॉल करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हिअर द कम्युनिकेशन इज रिस्पेक्टेड. दॅट मीन्स की जर मी छोटा आहे आणि मी एखाद्या मोठ्या सिनियरला सांगतोय तर इट इज नॉट अ प्रॉब्लेम. दे टॉक टू यू व्हेरी पोलाइटली, दे टेक युअर ओपिनियन. आणि जर तुमच्या बोलण्यामध्ये दम असेल किंवा जर तुमचं बोलणं जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल देन दे टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली आणि तुमच्या पॉईंटची नोट केली जाते. आणि तुम्ही इथे ओपनली क्वेश्चन्स विचारू शकता, तुमच्या आयडियाज शेअर करू शकता आणि तुमच्या मनात असलेला डाऊटसुद्धा सिनियरसोबत आरामात बोलू शकता. सो दिस इज द वन थिंग विच हेल्प मी अ लॉट इन द स्टार्टिंग टाईम. आणि माझ्यामध्ये पण यामुळे खूप पॉझिटिव्ह चेंज झाला कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो लास्ट 6 इयर्समध्ये मला असं वाटतं की मला जर्मनीचं वर्क कल्चर जे कळालं आहे त्यानुसार माझा टेकअवे असा आहे की जर्मनीचे रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत, जर्मनी खूप प्रोफेशनल आहे, जर्मनीचं वे ऑफ कम्युनिकेशन और जर्मन्सचं वे ऑफ कम्युनिकेशन डायरेक्ट आहे. बट इफ यू टेक इट पॉझिटिव्हली अँड इफ यू वर्क ऑन इट देन इट्स रिअली गुड. बिकॉज ॲट द एंड यामुळे तुमचीच ग्रोथ होते. आणि यांची एक्सपेक्टेशन्स पण खूप क्लिअर आहेत. सो आपल्याला जर एखादी गोष्ट नाही कळाली किंवा त्यांना जर आपल्याकडनं एखादी गोष्ट करून हवी देन इफ यू कीप द कम्युनिकेशन क्लिअर तर इथे खूप इझिली तुम्ही एक टार्गेट अचीव्ह करू शकता. आणि पर्सनली मला इथलं वर्क कल्चर खरंच खूप आवडतं. बिकॉज इथल्या वर्क कल्चरमध्ये यू गेट टू ग्रो. इफ यू आर रेडी टू चेंज अँड इफ यू आर रेडी टू अडॅप्ट थिंग्स, इथे काम करणं खरंच खूप भारी आहे. तुम्हाला यापैकी कुठला वर्क कल्चरचा शॉकिंग वाटला किंवा आपल्या इंडियन आणि जर्मनी वर्क कल्चरमध्ये हा डिफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे किंवा हे इम्प्लिमेंट केलं तर आपला पण फायदा होईल असं वाटतं, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर्मनीमध्ये तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ करून हवा आहे किंवा ह्या गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर भेटत नाही किंवा अशी कुठला प्रश्न असेल तर तो पण मला कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी ट्राय करेल त्याच्यावरती एक छान व्हिडिओ बनवायचा. बिकॉज द गोल इज टू ग्रो टुगेदर. थँक्यू आणि भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.